नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। वेळ काढून आज आपले आमदार साहेब, निवडणूक आमदार साहेब आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचं मी मनापासून पहिला सर्वात प्रथम मी आभार मानतो। तसेच आमचे जिल्ह्याचे सर्वश्री आणि आमचे जिल्हाध्यक्ष किशोर शर्माजी ते पण इकडे मी त्यांच्या मनापासून मी खरोखर त्यांचा आभार प्रकट करतो, कारण की आजचा दिवस हा भारतीय जनता पार्टीचा सदस्य अभियानाचा दिवस होता। आपण पण सकाळी आज 10 ते 12 जागी आपण पण सदस्य अभियानचे आपण कॅम्प केलेले सगळ्यांनी आणि सर्व आपण काही कार्यकर्ते पण आहेत, काही कार्यकर्ते गेलेत आणि त्यांचं पण मी मनापासून स्वागत करतो की त्यांनी सदस्य अभियान पण केलं आणि माझ्यासाठी आज वेळ काढून सर्वजण संध्याकाळी इथे आले। आणि त्या तुम्हाला तेच सांगतो की तुम्ही जे आम्हाला टार्गेट दिलेलं आहे जे 700पर्यंत ॲक्टिव्ह मेंबरचे ऑलमोस्ट आम्हाला वाटतं 450-500 पर्यंत आम्ही पोचलेलो आहे आणि आजच्या दिवसात माझ्यामध्ये मला डेटा अजून पूर्ण आला नाही, पण 4-5 ह्याच्यातून मला जो डेटा आला त्याप्रमाणे आपले ऑलमोस्ट 2000पर्यंत जो ऑनलाईन झाला असेल आणि तुम्हाला डेटा सगळं क्लिअर नंतर मी टोटल जास्त झाले असेल 300वरती, कारण अगोदर पण झालेले आहे आणि या 15 तारखेला ते आम्ही पूर्ण करून देऊ। दुसरी गोष्ट साहेब, आता इकडे पार्टी टुर्नामेंट पण ठेवलेली आहे आपण युवांची, त्यांची पण फायनल मॅच होती पण त्यांची पण आपण थांबवून ठेवली तुमच्यासाठी। नाही तिकडे नाही घेऊन जात म्हणून सगळ्यांना इकडे बोलवलं मी, मला माहीत तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे, पण मी सांगितलं आज आपण युवांसाठी आणि खास करून महिलांसाठी आज आपण कार्यक्रम ठेवलेले, इकडे महिलांसाठी आणि पार्टी युवांसाठी टुर्नामेंट ठेवलेली। आणि तुम्हाला मी सांगतो जेव्हापासून मी राजकारणात झालो तेव्हापासून खरोखर ॲक्च्युली म्हणजे सिनियर लोकांचं केलंच, पण युवा आणि महिलांची साथ मला पहिल्यापासून साथ भेटलेली आहे। ते काय माहीत नाही गॉड गिफ्ट आहे की काय नाही, पण जास्तीत जास्त कुठल्याही कार्यक्रम असेल तर महिलांचा सहभाग जास्त असतो आणि त्याच्यानंतर युवांचा सहभाग जास्त असतो, कारण की मला महिला कधी पण कुठल्याही कार्यक्रम असो, उपोषण असो किंवा मी कुठल्याही कार्यक्रम आंदोलन करून सर्वात जास्त कधी पण साथ दिली। जेव्हा आपला काही गोष्टीचा वाईट टाईम चालू होतात मी ते सांगणार नाही कुठले, पण तेव्हा पण आपल्याला जी साथ दिली ती महिलांनीच साथ दिली। त्यामुळेच काश्मीरामध्ये म्हणजे काश्मीर बहुतेक सर्व महिलांना बहुतेक महिला आता गेल्या पण त्यांनी साथ दिली, त्यामुळे मी खरोखर मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही एवढा वेळ थांबला पण माझ्यासाठी। त्यामुळे मी सर्वांना क्षमस्व पण होतो की काही कारणास्तव साहेबांना पण लेट त्यांचा कार्यक्रमचे शेड्यूल बिझी असल्यामुळे त्याच्यासाठी पण मी क्षमस्व करतो आणि साहेबांना हेच सांगतो की तुमच्या याच्या अपेक्षेप्रमाणे जे तुम्हाला पाहिजे ते माझ्याकडून काम हमेशा होईल आणि हमेशा राहणार आणि भारतीय जनता पार्टीचं काश्मीरामधून कधीच नाव आपण इथून काढणार नाही। गेल्या 15 वर्षापासून इथे आपण काश्मीर नाव होतं, पुढचे 20-25 वर्ष तरी मी असेपर्यंत तरी इथून काश्मीरमधून भारतीय जनता पार्टीचं नाव आलं। तसंच आपले बहुतेक नगरसेवक पण सर्व येऊन गेले साहेब, पण त्यांना पण काही कारण असं का आमच्या त्यामध्ये गेलं, त्यामुळे ते मी इथे आज बड्डेच्या दिवशी तुम्हाला तेच सांगेन लोकांची कामं आणि आपल्या पक्षाचं ते दोन्ही कामं मिळून मी तुमच्यासाठी करेल। आपले जिल्हाध्यक्ष पण आहेत त्यांना पण मी आश्वासन देतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि मी साहेबांना विनंती करतो की बोलू शकतो इतर नाही। आज हमारे मित्र श्री अनिल ताटू का जन्मदिवस है, उनके जन्मदिवस के अवसर पर उनको बहुत सारी शुभकामनाएं देता हूँ। ऐसे ही वो समाज कार्य करते रहें, आगे बढ़ते रहें, पार्टी का नाम भी रोशन करते रहें और ईश्वर ने जो भी उन्होंने आज अपने मन में मनोकामना की होगी उनकी मनोकामनाएं पूर्ण करें, यही आज दिन दिन की शुभेच्छा देता हूँ। और फिर से कहता हूँ हैप्पी बर्थडे टू यू अनिल भाई। माझा परिवारतर्फे आणि भारतीय जनता पक्षातर्फे अनिल ताटेजी यांना वाढदिनाची मनापासून शुभेच्छा देतो। ईश्वर चरणी हीच प्रार्थना करतो त्यांनी सुखी राहा, समृद्ध राहा, खुश राहा, असेच चांगले कार्य करत राहा, जनहिताच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकत राहा, ही आमची तुम्हाला शुभेच्छा आहे। अनिलला मी आता विचारलं की काय वय झालं, त्यांनी मला तोच आकडा सांगितलं जे गेल्या वेळी सांगितलं होतं। मी त्याला विचारलं तू गेल्या वेळी तेच सांगितलं, तुझा काय फरक पडतो 1 वर्ष इकडे तिकडे। मला सांगायचं की अनिल आपला शब्दाला जगणारा व्यक्ती आहे। त्यांनी मागच्या वेळी जे मला वय सांगितलं त्याने आजही बदललं नाही।
तो आपला शब्दाला अजून कायम आहे. म्हणजे अशा व्यक्तीची गरज आहे. राजकारणामध्ये नक्कीच गरज आहे अशा व्यक्ती. आणि हे सत्य आहे की या भागामध्ये अनेक कार्यकर्ते असे आहेत ज्यांचं खरोखर कौतुकच केलं पाहिजे, ज्यांनी मनापासून या पक्षाचं काम केलंय. परंतु आज अनिलचा वाढदिवस आहे, खर्च ह्याने केला म्हणून मी यांच्याबद्दलच गुणगान करेन. या निमित्ताने आमचे अध्यक्ष किशोर शर्माजी पण आहे, सोमनाथजी पण आहे, बाकी भाजपचे पदाधिकारी आहेत, महिला मंडळ आहेत, ते सर्व आम्ही शुभेच्छा द्यायला आलो. मी गेल्या वर्षात प्रत्येक मंडळ अध्यक्षाचा वाढदिवस झाला असेल, पण मी एकाच कोणाचा वाढदिवसाला गेला असेल बाकी पोहोचू शकलो नाही, जायचं नाही अशातला नाही. पण कार्यक्रम एवढे असतात ते आपण पोहोचूच शकत नाही. आजही एवढे भरपूर कार्यक्रम होते की मला येताना उशीर झाला. आम्ही तर टाईमवर यायचं ठरवतो, पण कार्यक्रम एवढे असतात ते पोहोचूच शकत नाही. परंतु अनिलसाठी यासाठी यावं लागते, कारण की त्यांनी तेवढं प्रेमही दिलंय. त्यांनी कार्यकर्त्यापेक्षा एक वेगळं स्थान निर्माण केलंय. आम्ही हक्काचा व्यक्ती म्हणून त्याला हाक मारत असतो. मी हिंदीत बोलू की मराठी मला माहित नाही आपको क्या समजतो. हाँ, नाहीतर ते गडबड होईल. तो अनिल पार्टी के हिसाब से अध्यक्षों को जो कहना है वो कहते हैं, मैं भी पार्टी के हिसाब से कहता हूँ. लेकिन कुछ काम जो पार्टी के नहीं भी होते वो भी हम कहते हैं, क्योंकि वो एक कंफर्ट रिलेशन हमारा डेवलप हुआ. वो भी कितनी बार पार्टी के व्यतिरिक्त भी कुछ होगा तो उसकी बात रखनी है तो कहता है, क्योंकि वो डेवलप हुआ है. और ये इसलिए डेव्हलप होत आहे, अशा या निर्माण का होतात, कारण की तसं माणसाचा स्वभाव असतो. आणि जे आता महिला मंडळाने जे सांगितलं सगळ्या लाडक्या बहिणींनी, ते खरं ते ह्यासाठी सांगितलंय की तेवढं स्नेह त्यांनी तुम्हाला दिलंय. आणि जे अनिलनी सुद्धा सांगितलं की ज्या ज्या वेळी कार्यक्रम असतात त्यावेळी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. आणि महिलांना पण कार्यक्रम आवडतात, परंतु आपण ज्या कार्यक्रमात जातो ते मान आपल्याला मिळतील का, तो स्थान आपल्याला मिळतील का, तर अनिल ताटेजी यांच्या टीमनी नेहमी तो सर्व स्थान आणि मान देण्याचा प्रयत्न केले. आणि आम्ही हेच की अशा कार्यकर्त्यांची गरज आहे. आम्ही हेच शुभेच्छा देणार की असंच चांगलं कार्य करत राहा. कारण की व्यक्ती आपल्या जीवनात कुठलाही व्यक्ती असू द्या, तो सामान्य कुटुंबातला असू द्या, एखादा श्रीमंत असू द्या, जगात कोणी असू द्या, त्या आपल्या कुटुंबानंतर त्याचं मनात असं असतो की मला शहरासाठी, समाजासाठी, गावासाठी, क्षेत्रासाठी काही ना काही करायचं आहे. आणि अनिलचं त्याच्यातलं मन आहे. तो नेहमी धडपडत असतो. मग कॉम्प्लेक्सचे विषय असेल, वॉर्डाचे विषय असतील, पक्षाचे विषय असतील, तो विविध प्रकारे मांडत असतो. काही लोकांवर अन्याय होतो, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही, त्यासाठी पण त्यांचा पाठीशी उभा राहतो. मग ते पोलीस स्टेशन असेल, एखादा व्यक्तिगत कोणाचं घेणं देणं असेल, तिकडे तो त्याला साथ द्यायचा प्रयत्न करतो. आणि असंच काम आपण केलं पाहिजे, लोकांना जोडलं पाहिजे. आणि या माझ्या निवडणूकमध्ये सुद्धा मोठ्या ताकदीने त्यांनी काम केलं. आपला सुद्धा मनापासून मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. काही लोकांनी मतं दिली, काही लोकांनी आशीर्वाद दिले आणि काही लोकांनी प्रार्थना केली. तर म्हणून ह्या सर्व जे कोणी इकडे उपस्थित आहे त्या सर्वांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो की आपण परत मला एकदा या शहराची सेवा करण्याची संधी दिली. ज्यावेळी आपण पदावर नव्हतो, आपली सरकार नव्हती, त्यावेळी अनेक लोकांनी आपल्याला दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु काशी मीरा मंडळाचं मनापासून अभिनंदन करेल. सत्ता असू द्या नसू द्या, आपल्या पदावर असू द्या नसू द्या, आपण पक्षाचा झेंडा खाली येऊ दिला नाही. त्यासाठी आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. अनिलला एवढंच सांगायचं, अनिल जे काम करतोय तेच प्रकारे काम करत राहायचं. कर्म कर, फल की चिंता मत कर. नक्कीच जे आपल्या नशिबातलं आहे आपल्याला मिळतीलच. आमची भूमिका नेहमी पॉझिटिव्ह राहणार आहे. आणि जसं मी सांगितलं की लोकांचं मन जिंकणं हे गरजेचं आहे. जे आपण मागणी केली ते शेवटी किशोर शर्माजी असेल, नरेंद्र मेहताजी असेल, देवेंद्र फडणवीसजी असतील, त्याला असाच व्यक्ती लागतो की जो त्या भागातनं निवडून येईल आणि त्याचा मागे जनता असेल. आणि हा रेडीमेड कोणी करू शकत नाही. मी माझा एखादा घरातला मुलगा असेल, भाऊ, मी सांगितलं याला निवडून द्या, तुम्ही साथ दिलं तरी तो येणार नाही.
परंतु अनिलनी तशा प्रकारचं काम केलं आहे. अजून आपल्याकडे वेळ आहे. चांगलं काम करा, योग्य वेळी योग्य निर्णय होईल. आपला आत्मविश्वास राहिला पाहिजे, हेच मी आपल्याला सांगणार. आणि परत सर्वांचा मनापासून अभिनंदन करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की माझ्यामुळे तुम्ही सर्वांना उशीर झाला, त्याबद्दल त्याची नुकसान अनिल भरपाई करेल. नाही तर करेल ना, करेल. तसं आहे. आज आनंदाचा दिवस आहे. आज अनिल ताटेजी आमचे पक्षाचे मंडलाध्यक्ष पण आहे आणि आमचे मित्र पण आहे. आम्ही सर्वजण वाढदिवस साजरा करायला या ठिकाणी आज आलो होतो. मोठ्या उत्साहाने या ठिकाणी या भागातले लोक जमलेली आहेत. मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आमच्या परिवारातर्फे आणि भारतीय जनता पक्षातर्फे. अनिल एक चांगला कार्यकर्ता आहे आणि खरं त्यांनी लोकांची मनं जिंकली आहे आणि त्यासाठी जनतासुद्धा इकडे आहे आणि आम्हीसुद्धा इकडे आहोत. सर, मीरा भाईंदर शहरामध्ये सर्व जनता वाट पाहत होती की नरेंद्र मेहता साहेब कधी आमदार होतील. इथून नंतर काय पर्वणी असणार आहे जनतेसाठी? नाही, नक्कीच अनिलने सुद्धा सांगितलं साहेब यावेळी तुम्ही आमदार म्हणून वाढदिवसाला या, माझी आमदार म्हणून नको, म्हणून आमदार म्हणून. नक्कीच जनतेने ज्या प्रमाणात आमच्यावर विश्वास दाखवला भारतीय जनता पक्षावर, तो विश्वास तुटू देणार नाही. केंद्रात पण भाजपची सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये भाजपची सरकार आहे. लवकरच महापालिका निवडणूक होतील, त्यामध्ये सुद्धा भाजपची सत्ता येतील आणि जे लोकांना आम्ही आश्वासन दिले त्यापेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.